तर फ्रेंड्स, आज आमच्या केंद्रामध्ये दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्त मी हा व्लॉग बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या केंद्रामध्ये कशा कशा प्रकारे दत्त जयंती सेलिब्रेट होते आणि काय काय केलं जातं. तर वेलकम. तर तुम्ही बघू शकता, हे पारायण सेक्शन आहे जिथे सगळे पारायणाला बसलेले लोक बसलेले आहेत आणि हे आरतीला आलेले लोक आहेत. तुम्ही बघू शकतात हे अशा प्रकारे आमच्या केंद्रातल्या फिमेल्सनी रांगोळ्या काढलेल्या आहेत, ज्या प्रत्येक यागावरती हवनावरती डेडिकेटेड आहेत. आणि हे जे गुरुदत्त जयंतीचं डेकोरेशन आहे हे आम्ही मुलांनी केलेलं आहे, जे आम्ही दरवर्षी कशाच प्रकारे करतो. तुम्ही दत्त महाराजांची मूर्ती बघा किती गोड आहे. देन हे जे आजूबाजूला आहे हे सेवेकऱ्यांनी आणलेला प्रसाद आहे, जे दत्त जयंतीसाठी आणलेले आहे. देन मी तुम्हाला डे फर्स्टच्या ब्लॉगने सांगितलं होतं की हा हवन 7 दिवस चालू असतो, पण या यज्ञ मंडपामध्ये अजूनही हे सारे मंडळ असतात ज्यांची पूजा केलेली असते. सगळ्या मंडळांची पूजा, त्यांच्यावर प्रत्येक एक सुपारीची पूजा केलेली असते. आणि या आमच्या केंद्रातल्या फिमेल्स आहे ज्यांनी सारख्या कलरच्या साड्या घेतलेल्या होत्या. साड्याची किंमत जास्त असल्यामुळे जास्त स्त्रियांनी घेतलेली कोण रिकामा खर्च करेल ना, त्याच्यामुळे. ओके, बाहेरचं तर मी तुम्हाला दाखवलं आहे, पण आतमधलं बघा, हे सगळं फुलांनी आम्ही डेकोरेट केलेलं आहे. आणि ह्या बघा, हे पूर्ण दरबार आहे. वरती पण आम्ही वॉलवरती पण केलेलं आहे. देन ही आमची केंद्राची मंडळी आहे. आम्ही सर्व वर्षातनं 2 वेळेस तरी एकत्र जमतो सप्ताहासाठी, कारण सप्ताह 2 वेळेस असतो, गुरु पौर्णिमेचा आणि दत्त जयंतीचा. घरी येऊन आपण जिमला जाऊन आपण शोल्डर ट्रेन केलं.
तो फ्रेंड्स आज हमारे सप्ताह लाल दिन था और हम आज बुरी अभी इसलिए कि अभी घर जा रहे हैं। लास्ट डे असल्यामुळे आज सर्व ग्रंथ जमा होतात कारण जो आपण संकल्प घेतलेला असतो तो हात उतरवला जातो. सद्गुरु परम पूज्य मोरे राजा श्री स्वामी समर्थ. केंद्रामध्ये आज या दिवशी महानैवेद्य असतो जो की केंद्रातले जितके पण फोटो आहेत ज्यांची पूजा होते त्यांना नैवेद्य दिलेला असतो. एकदम अत्यंत गोड असतो पूजा स्वामीनारायणांची. देन ह्या असतात आरत्या, पूर्णाच्या आरत्या आणलेल्या असतात स्त्रियांनी ज्या आरत्या करतात लास्ट डेच्या दिवशी हे होतं. देन बघू शकतात आरती कशा प्रकारे होते. लास्ट